नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय संजयजी जगताप यांच्या आदेशानुसार आजची ही मीटिंग आयोजित केलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले 2 महिने 2 ते 3 महिने जवळजवळ आपण लॉकडाऊनमध्ये होतो. आपली सातत्याने मागणी होती की बाबा लॉकडाऊन शिथिल करा, लॉकडाऊन शिथिल करा. हे त्यांचे आपले जे म्हणणं होते की त्यांच्यावर रोज मी आपण सांगत होतो. आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून झालेली रुग्णसंख्या कमी झालेली पाहून याची मीटिंग आयोजित केलेली आहे. मीटिंगला स्वतः आमदार साहेब उपस्थित आहेत, सासूर नगरपालिकेचे शिव जळक साहेब आहेत, त्याचबरोबर सासूर पे साहेब घोडक साहेब आहेत, आमचे सहकारी सासूर नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक संदीप शेठ जगताप, संजय अण्णा जगताप, त्याचबरोबर आमचे दुसरे सहकारी रमेश जगताप, रमेश शेठ सोळंकी, श्यामराव महाजन, बाबू शेटे, दिलीप शेटे, सर्वच मान्यवर कापड व्यापारी असतील, सोन्याचे व्यापारी असतील, मेडिकल असेल, हॉटेल असेल, सदानंद शेट्टी, सर्व उपस्थित असलेले सर्व प्रकारचे व्यावसायिक गेले 3 महिन्यापासून आपण लॉकडाऊनचा हे पाळत आहोत. आणि आता लॉकडाऊन शिथिल करावा या मागणीसाठी आपण बऱ्याच वेळा त्यांची मागणी केल्याप्रमाणे आज त्यांनी मीटिंग हे केलेली आहे, आयोजित केलेली आहे. या मीटिंगमध्ये आपण जो संयम दाखवला आणि आपल्याला जो त्रास झाला, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्याला किती त्रास झाला आहे किंवा काय झालं ते, पण यातनं आपण सर्वांनी टाळून सुरू आपण सगळे बाहेर पडलेले आहोत. म्हणजे आता आपण सर्वांच्या वतीने आपण त्यांना आम्ही मागणी करतोय की सासवड शहरामधील सर्व व्यावसायिकांना दुकानं उघडी करण्यास परवानगी देण्यात यावी, ही आपली सर्वांची मागणी आहे. आणि या व्यतिरिक्त जर वैयक्तिक कुणाला काही बोलायचं असेल किंवा काय करावं, काय सूचना असतील त्या 1 मिनिटात सगळ्यांनी सांगाव्यात, त्याप्रमाणे त्यांची पुढची कार्यवाही होईल. माझी सर्वांना विनंती, ज्यांना बोलायचे त्यांनी 1 मिनिटात आपलं मत व्यक्त करावं. आणि मग कुठला त्रास झाला असेल, समजा पोलीस स्टेशन मार्फत त्रास झाला असेल, नगरपालिकेमार्फत त्रास झाला असेल, जे काय असेल ते मला तुम्ही मला रोज सांगताय, पण इथं सगळ्यांसमोर सांगा म्हणजे त्यांच्या लक्षात येईल. पुन्हा एकदा सांगतो, आपलं मत व्यक्त करावं. भाजी मंडईचा प्रश्न जो आहे, आता भाजी मंडई आता वरवरती आडवं, तर प्राधान्याने आपल्या जिथं मंडई आहे त्या ठिकाणी तो बाजार भरणार ठेवा, कारण सर्व व्यापारी वर्गाचं तिथं सगळं वाढायचं व्यवसाय. आपण गेली 3 ते 4 महिने लॉकडाऊनच्या काळामध्ये जे कोरोनाला आपण घालवायचा कसा याचा प्रयत्न करत होतो. सगळे सासवडवासी आपले सगळे ग्राम शहरात राहणारे सगळे आपले रहिवासी यांनी अत्यंत प्रतिकूल असा सगळे शासनाचे नियम पाळून सगळ्यांनी शासनाला सहकार्य केलं. याबद्दल पहिलं गाववासियांचं, सासवड शहरवासियांचं मी अभिनंदन करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या मितीला कोरोना हा विषय जवळजवळ तालुक्यातनं फार कमी झालेला आहे, सासवडमध्येही फार कमी झालेला आहे. पण आमदार साहेब, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जो उमेश शेठनी आता सांगितलं की आपल्या शहराच्या परिसरातले जे गावखेडी आहेत त्यातले शेतकरी वर्ग जो फळबागा किंवा भाजीपाला घेऊन येतो यांना फार त्रासाचा विषय होतो. पाऊस पडल्यानंतर वाघडंबराच्या बाजूला तिकडे जाता बी येत नाही.
गाड्यांना न्यायला आणायला त्रास होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकऱ्यांचा थोडाफार माल निघतो त्याची किंमत बी लांब असल्यामुळं सासवड शहरातला कोणताही व्यापारी तिथं जात नाही आणि शेतकऱ्याचं बरंच नुकसान होतं. तर उमेश शेठ म्हणल्याप्रमाणे माझं असं मत आहे, सासवड शहरात आपलं सोशल डिस्टन्स पाळून शेतकऱ्यांचं भाजीपाला फळविक्री ही चालू करावी आणि 2 ठिकाणी वेगवेगळं असं चालू करावं असं माझं मत आहे. फळांचं वेगळं, कारण की आता सीताफळ सीझन मोठा येणार आहे, सीताफळामध्ये बी फार गर्दी होणार आणि इथून पुढे 2 महिन्यानंतर भाजीपालाची आवक जास्त चालू होणार आहे, ते सुद्धा वेगळं करावं असं माझं मत आहे एक. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आत्तापर्यंत जे सगळे दुकानं जे अत्यावश्यक सेवा सोडून ही चालू होती आणि बाकीची सगळी बंद होती, त्या हिशोबाने सगळ्यांना एक सूट द्यावी, त्याच्यातनं सगळ्यांची दुकानं चालू करावी ही एक विनंती करतो मी सासवड शहराची व भाजीपाला विक्रेते यांच्याकडनं. सगळं दुकान जर मार्केट चालू झालं आपलं सासवड शहराचं, जो तो आता गेल्या वर्षी बी चांगला पब्लिक पळलंय, यावर्षी बी पळलंय, ज्याला जेव्हाची भीती आहे, असं माझं मत आहे की आपण सासवड पूर्वरच करावं अशी माझी एक इच्छा आहे. गेली 2 महिने झाले आपण हा सगळा लॉकडाऊनचा अनुभव घेतोय. किरकोळ व्यापारी आहेत, कापड व्यापारी, स्टेशनरी व्यापारी यांना अजिबातच कुठलीही प्रकारे विक्री करायला परवानगी नाही आहे. तर सगळ्यांना विनंती आहे आमदार साहेब आणि शासनाला की काही प्रमाणात आम्ही सगळे शासकीय नियम पाळून आम्ही आमचा व्यापार सुरळीत ठेवू. तर आम्हाला एक विशिष्ट वेळ देऊन रोज आमचा व्यापार कसा चालू राहील अशी विनंती आहे की तेवढं सुरू करावं. सासवड शहराच्या सर्व व्यापाऱ्यांची करोना कमी प्रमाणात झाल्यानंतर जी मीटिंग आयोजित केली, या मीटिंगला आयोजित असणारे आपल्या तालुक्याचे आमदार माननीय संजय जगताप, त्याचप्रमाणे सासवड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी माननीय जळक साहेब आणि सासवड पोलीस स्टेशनचे PI आपले गोलब साहेब आणि उपस्थित असणारे सगळे व्यापारी, आज सासवड शहरातील सगळ्या व्यापाऱ्यांचं मनापासून कौतुक आणि आभार असं मानूशी वाटतंय की हा काय रोग कुणी आणला नव्हता किंवा काय ना, हा निसर्ग निर्मित रोग होता. आमदार साहेब, त्याची मीटिंग आम्ही जैन मंदिरामध्ये आयोजित केली होती. त्या मीटिंग मध्ये आम्ही सगळ्यांची मतं मांडली होती. त्यावेळेस मी एक स्वतः बोललो होतो की शासन असेल किंवा कुणी असेल, ती व्यक्ती आहे आणि हा रोग हा निर्माण झालेला आहे आणि ह्या रोगाला कुणीही अडवू शकत नाही किंवा त्याच्यावर उपाययोजना नाहीत, औषधं नाहीयेत, काही नाहीये. त्यामुळं आपण जे सर्वजण आहात ते प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहात. त्यामुळं आपण वाचाल तर आपलं कुटुंब वाचल, अशा पद्धतीची मी त्यावेळेस सूचना केली होती. आणि मी प्रत्येकाला सांगितलं की रस्त्यावरती चांभारी चूक ठोकून आपला व्यवसाय करणारे ते सोन्याच्या व्यापाऱ्यापर्यंत जे सगळे व्यापारी आहेत ते सगळेजण आपल्या व्यवसायातूनच कुटुंब चालवतात. त्यामुळे ज्यावेळेस व्यवसाय होईल त्यावेळेसच कुटुंब चालतं, हे सगळ्यात मान्य होतं. पण मी सांगितलं की आज आपण पाहिलं संपूर्ण जगभर आणि महाराष्ट्रामध्ये जर यामध्ये करोनात जर लोक गेली असतील तर त्यामध्ये 85-60च्या पुढची माणसं गेली नाही, कारण त्यांचा जीवनाचा अर्थ सगळा भागला होता. त्यामुळे पुढे भविष्यात मुलांसाठी कुटुंबासाठी काय करायचं असं त्यांच्या डोक्यात नव्हतं. म्हणून टीव्हीच्या आणि पेपरच्या आपण बातम्यामध्ये पाहिलं तर त्यांचं कौतुक केलं की त्यांनी 80 वर्षाच्या माणसांनी, 100 वर्षाच्या, 105 वर्षाच्या माणसांनी कोरोनावरती मात मिळवली. पण यामध्ये जी गेली दुसऱ्या लाटेमध्ये ती सगळे तरुण कुटुंबातले गेले. थोडा जरी स्कोअर 3 किंवा 4 असेल तर त्या स्कोअर वाढल्यानंतर तो माणूस त्या स्कोअरच्या भीतीने नाही मेला, त्या करोनाने नाही मेला. पण मी आजारी पडलोय, माझं दवाखान्याला बिल 5 ते 7 लाख रुपये येईल, माझ्या कुटुंबामध्ये माझ्या मुलीचं लग्न व्हायचंय, मुलाचं लग्न व्हायचंय, या भीतीपोटी जवळजवळ तरुण कुटुंबातली माणसं गेली. त्यामध्ये असंख्य नावं घेता येतील, सासवडमध्ये घेता येईल की ज्यांचे व्यवसायामध्ये माणसं गेली. आता इथं एक पॅटिसचं विकणारा मुलगा होता, नवीनच घर बांधलं होतं, कर्ज घेतलं होतं, 2 मुलं होती, लहान होती आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर आज त्याचं कुटुंब कोण चालवणार. म्हणून आमदार साहेब मी त्यावेळेस एक सांगितलं होतं की हा करोना जरी किती मोठा असला तर आपल्याला वाचायचं असेल तर माझं म्हणणं आहे की प्रत्येकाच्या घरात 1-2 तोळे तरी सोनं असेल आणि त्या एका तोळं सोनं विकलं तरी आपण 1 वर्ष कडला घालू. आपण जगलो तर 10 तोळे सोनं खरेदी करू शकू, पण आपण जगू. पण यामध्ये सगळ्यांनी मनापासून एवढे प्रयत्न केले
आणि या प्रयत्नामध्ये तुमचं मनापासून कौतुक करूशी वाटतं की पुरंदर तालुक्याला जेवढे सासवडचा प्रतिनिधी मिळतो त्यावेळेस तो जरा जरी बारीक शटर ठेवून धंदा केला तरी गोलब साहेबांनी कुणाला त्रास दिला नाही किंवा मुख्य अधिकाऱ्यांनी सुद्धा त्रास दिला नाही. शेवट वोट चालवत असताना छोट्या मोठ्या गोष्टी होत होत्या, पण तुम्हाला व्यापाऱ्यांना सरकारचं सांगणं होतं दुकानं बंद करा ना. आमचा व्यवसाय असा होता की सरकार सांगत होतं दुकान उघडे करा, कारण रेशनिंग व्यवसायाला सांगत होते की तुम्ही वाटा आणि तुम्हाला सांगत होते बंद करा. पण यामध्ये छोटा छोटा व्यवसाय करत सुद्धा आज सगळ्यांनी एवढी प्रमाणापेक्षा मात केली हे सांगायला कौतुक वाटतं. आणि तुमचं मनापासून कौतुक वाटतं की या आजारामध्ये व्यापार करत असताना किंवा अडचणीत आल्यानंतर तुम्ही जे कोविड सेंटर दोघांना नवरा बायकोंनी चालवलं की ज्या काळामध्ये स्वतःच्या मुलासाठी सुद्धा आपला वडील जात नव्हता त्या टायमिंगला तुम्ही दोघांनी वाहून घेतलं. त्याबद्दल सासवडच्या व्यापाऱ्याच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने पहिल्यांदा तुमचे आभार मानतो आम्ही. आणि दुसरी गोष्ट सांगतो की आता आभार मानल्यानंतर तुम्ही आता सरकारी अधिकारी आहात, तुम्ही काय सर्वसामान्य माणूस नाही, पण तुम्हाला सरकारची जी बंधने येतील त्या बंधनातून तुम्ही आता ह्या व्यापाऱ्यांना एक वाट काढून द्या. करोनाचं प्रमाण संपलेलं आहे, पण हा व्यापार चांगल्या पद्धतीने चालत आणि चांगला व्यवसाय करता येईल अशा पद्धतीसाठी या सगळ्यांचं आमचं म्हणणं आहे की आता ह्या दुकानदारीला थोडीशी चालना द्यावी. आता ह्यात बरेच जण म्हणतात त्यांचं शेतीचं आहे त्यांचं आहे तर कापड दुकानदार आणि सोन्याचे व्यापारी म्हणतात आम्ही कुणाचं ऐकायचं, तर त्यांनाही त्यामध्ये सूट द्यावी. पण हे करत असताना सगळ्या व्यापाऱ्यांनी आपल्या मनातली एक भावना ध्यानात ठेवा की आपण जगलो आणि आपला व्यापारी जगला, आपला येणारा ग्राहक जगला तर आपण व्यापार करू शकतो. कारण हा काय कोरोना गेलेला नाही, तिसऱ्या लाटेमध्ये परत आपल्याला त्याच्या पुढे जावं लागणार आहे. त्यामुळं हे या थोड्या संधीत काही जे उपजीविकेकरता कमावता येईल त्यासाठी आपण त्यांना वेळ द्यावी वाढवून ही विनंती करतो आणि थांबतो. त्यांनी एक मुद्दा मांडला बाजारात जायला ऐकून घ्या तिथे सगळी कोठडी बांधून तिथं पडलेली आहे, म्हणजे भाजी म्हणजे हा प्रकार नाही काय म्हणजे उपयोग नाही राहिला. माझी प्रश्न सगळे व्यापार बंद झालेले तिथले. माझी प्रश्न सूचना आहे आता थोड्या दिवसात सीताफळ सुरू होते, तरकारी सुरू होतं. ज्यावेळी तुम्ही बाजारपेठेमध्ये तरकारीला परवानगी देता त्यावेळेस ट्रॅफिकचा प्रश्न येतो आणि बाहेरच्या व्यापाऱ्यांना आतमध्ये बाजार मंडईमध्ये जाता येत नाही. आणि मग काय होतं स्थानिक व्यापारी काय करतात बाजाराला माल असतो. दुसरी गोष्ट फळांचा बाजार तुम्ही रस्त्याला सुरू केला ट्रॅफिकचा प्रश्न येतो. सकाळ सकाळी वाहनांची अडचण येते, पण पोलिसांना लोकांचे फोन होतात, ट्रॅफिकचा प्रश्न येतो. माझी विनंती आहे या ठिकाणी आपण तरकारीचा बाजार भरतो किंवा फळांचा बाजार त्या ठिकाणी भरवा, परंतु जायला रस्ता नाही. काही गाड्या रस्त्याच्या बाजूने येतात, थोडा रस्ता करावा, पाण्याची व्यवस्था करावं. त्या ठिकाणी केल्यानंतर ग्रामीण भागातील लोक असतात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात राहणार आहे. मीटिंगचे अध्यक्ष तालुक्याचे आमदार माननीय संजयजी जगताप, विद्यमान नगरसेवक, पोलीस स्टेशनचे अधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी, मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमधील या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये वारंवार लॉकडाऊनच्या संदर्भात भेटत होतो. व्यापारी मित्रांना घेऊन आपण सर्व चर्चा करत होतो, पण ज्या वेळेला प्रत्येक वेळेला मागणी ही सूट द्यावी, टायमिंग वाढवून मिळावं, आमच्या जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापाऱ्यांच्या बरोबर इतर हॉटेलवाले असतील, कापडवाले असतील, सोने चांदीवाले असतील, किंवा किरकोळ आमचा आकाराचा व्यवसाय करणारी माणसं असतील त्यांनाही आमच्या जरा सामावून घेऊन 2-2 तास मिळावे अशा प्रकारची वारंवार विनंती चर्चेतून त्यावेळेला आपल्या सगळ्यांना केली. पण परिस्थिती आमदार साहेबांनी अधिकाऱ्यांनी समजून सांगितली की तशी परिस्थिती नाही, आम्हालाही तुम्हाला काय त्रास द्यायचा नाही, पण संख्या वाढते, प्रसार मोठा आहे, आपण रेकॉर्डला जरा जास्ती आहोत, त्याच्यामुळं हा अन्याय जरी झाला तरी अन्याय न समजता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. थोडीफार जीवनावश्यक वस्तूंचे किराणा असतात किंवा इतर असतील त्यांना सूट मिळाली. भाजीपाल्यावाल्यांचं सासवडमध्ये येणाऱ्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं बरोबर आहे, पण परिस्थिती तशी होती. आता परिस्थिती थोडी थोडी आटोक्यात येते. आपल्याला आपल्याला त्याच्यावरती अभ्यास आहे, रोज आपण त्याच्यावरती नियंत्रणावरती विचार करत आहात. त्याचप्रमाणे गेले 1-2-3 महिन्याचा हा जो काळ गेला तो काही किराण्याचे व्यापारी जर सोडले तर कापड व्यापारी त्यांचे गडी आणि हॉटेलवाले त्यांचे गडी आणि इतर सगळेच व्यवसाय करणारे त्यांचा अजिबात कुलपच उघडलेली नाही, जेणेकरून गड्याचं सोडा पण त्यांच्या घराचा प्रपंच कसा चालवायचा किंवा व्यापाऱ्याची देणी कशी द्यायची, माल आपला काय काय लोकांचा थोडासा त्याचं नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये जात असताना
शेवटी असे तुम्ही प्रशासनाच्या मार्फत काही आकडेवारी घेऊन त्याच्यावरती मार्ग काढता, तुम्ही काय मुद्दाम करता अशाचा काही भाग नाही, पण जेणेकरून सर्वसाधारण आमच्याबरोबर जास्तीत जास्त ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे असे जे काही व्यापारी आणि व्यावसायिक आहेत, मग ते चहावाले असतील किंवा किरकोळ हातावर पोट असणारे आणि शेवटी आमच्याबरोबर येणारे, आमच्या प्रत्येक दुकानात असणारे गडी असतील, अशा सगळ्यांचा विचार करून भाजीपालेवाल्यांचा सुद्धा शेतकरी जे आहे किंवा आपला मार्केट यार्डाचा मीरा मार्केट कमिटीचे लिलाव बंद आहे, अशा प्रकारे त्यांच्याही मालाचं नुकसान आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून जेणेकरून काही वेळेला असं होतं की टीव्हीला बातमी रात्री ऐकली जाते की उद्यापासून जरा अमुक अमुक खुलंय, हे खुलंय, सकाळी पेपरला जिल्ह्याचं येतं, आपलं थोडंसं आकडेवारीनुसार आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागतो. आम्हाला रात्री वाटतं आपण आता जरा सुटलोय, सकाळी वाटतं जरा मिळेल, परत ते हे झालं तर त्याला काय विलाप नाही, शेवटी झाली परिस्थिती काय याला नाही. पण जेणेकरून सर्व व्यावसायिकांना हॉटेल पार्सलच्या बाबतीतली परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाला हॉटेल पार्सलच्या बाबतीत काही टायमिंग दिलेलं आहे, तर त्या टायमिंगमध्ये त्याचा माल संपतोच असं नाही, त्याप्रमाणे त्याच्या टायमिंगमध्ये थोडीशी शिथिलता, बसण्याच्या बाबतीत काही त्यांच्या गोष्टी अशा आहेत की त्या पार्सल घेऊन येता येत नाही, खाव्या लागतात. काही 50% क्षमतेने 30% क्षमतेने त्यांचं जी हॉटेलची जागा बसायची असेल त्याप्रमाणे कमीत कमी लोकांच्या जर परवानगी देता आली तर अशा प्रकारच्या सगळ्या व्यावसायिकांच्या प्रश्न वेगळे वेगळे आहेत. किराण्यावाल्यांचा वेगळा आहे, यांचा वेगळा आहे, पण जेणेकरून आपल्या नियमात बसून आणि शिथिलता आणून अशा प्रकारचं आजपर्यंत सहकार्य तुम्ही केले, व्यापाऱ्यांनी केले, पुढच्या काळामध्ये सुद्धा तालुक्यामध्ये आणि सासवडमध्ये हा संसर्ग वाढू नये तो रोखलेला आहे, त्याहीपेक्षा जास्त रोखला जावा अशा प्रकारचे आपले सर्व आदेश तर आम्ही पहिल्यापासून मानतोय. त्याप्रमाणे त्याच्यातून त्या व्यापाऱ्यांना मात्र आता त्यांची परिस्थिती मात्र म्हणजे फारच कठीण झालेली आहे, जेणेकरून तो व्यापार बियाभरणाचा सीझन आलेला आहे. फर्टिलायझरवाल्यांची परिस्थिती अशी आहे की आता लोक मेहनती करून बियाणं आणि खतं त्यासाठी सुद्धा गर्दी आता होणार, गर्दीला काही इलाज नाही, पण त्यातून मार्ग काढून सहकार्याच्या दृष्टिकोनातून ज्याप्रमाणे आतापर्यंत सहकार्य केलं त्याप्रमाणे इथून पुढच्या काळामध्ये जास्तीत जास्त सहकार्य पुरंदर तालुक्याच्या परिसरातली ही महत्त्वाची पेठ आहे, या पेठेतील सगळ्याच लोकांना व्यापार व्हावा, व्यवसाय व्हावा आणि जेणेकरून झालेलं नुकसान त्याचं काही प्रमाणात भरून येण्यासाठी मार्ग सुकर व्हावा अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. शिवाजी महाराज यांच्या सूचनेनुसार व्यापारी वर्गाची मीटिंग या ठिकाणी आयोजित केली आहे. या मीटिंगला उपस्थितांमध्ये सासवड नगरपालिकेचे शिवजीराव साहेब, हे साहेब गोलब साहेब, आमचे संजयराव चव्हाण असतील, उमेशराव जगताप, जे आहेत संदीपराव जगताप, उपस्थित सर्वच मान्यवर व्यापारी वर्ग या ठिकाणी पत्रकार बनते. एक गेली 2-3 महिने आपण फारच बेकारी दिवस काढलेले आहेत, कारण की पुणे जिल्ह्याचा हा कोरोनाचा वाढता दर असल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये फार कडक असे लॉकडाऊन आपल्याला स्वीकारावं लागलं. पण त्याच्यामध्ये नगरपालिका प्रशासन असेल, पोलीस अधिकारी असतील, यांना वरील सूचनेनुसार या ठिकाणी कडक कारवाई करायला हवी. सर्वसामान्य व्यापारी वर्ग हा हातात झाला होता. गेले 2-3 महिने त्यांना थोडं जरी उघडलं तरी दंडाच्या पावत्या नगरपालिकेच्या असतील, पोलीस स्टेशनच्या असतील, या स्वीकाराव्या लागत. पण नाईलाज असतो लोकांना आणि नगरपालिकेला, पोलिसांना हे काही बळच करूशी वाटत नव्हतं, पण वरील आदेशानुसार त्यांना ही कारवाई करायला लागली. तरी गेली 2-3 महिने आपण जे फार कष्ट घेतले. आता कोरोना आपल्या सासवड म्हणजे पुरंदर तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये थोडा कमी होतोय, त्याच्यामुळे आपल्याला आता ही मीटिंग त्याकरता आयोजित केली आहे की काही सूचनेनुसार व्यापाऱ्यांची काय सूचना असतील, शेतकऱ्यांच्या असतील, या सूचनेनुसार कसं काय आपल्याला बाजारपेठ चालू करता येईल सुरळीतपणे, काही ठराविक टायमिंग देता आणि कुठेही गर्दी न करता. आपल्या तालुक्याचे आमदार हे या बाबतीत म्हणजे फार कटाक्षपणे लक्ष देऊन असतात. गेली वर्षभराच्या कोरोनाच्या कारवाईमध्ये आपण पाहिलंच असेल की आनंदीसारखं असं कोविड सेंटर शिवटीला आपण एक चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सर्वांची व्यवस्था आणि जेवण आणि ह्या वहिनींच्या आणि चेअरमन साहेबांच्या सर्व
त्याच्यानुसार चांगल्या देखरेखीनुसार सर्व तर चांगलं चाललेलं आहे. कोविड सेंटर असेल, पुणे जिल्ह्यातलं एक नामांकित कोविड सेंटर असं उद्याचा चव्हाण साहेब सांगायचं तात्पर्य की या आपल्या राजवर्धीने आहेत त्यांच्या मार्फत आपण जेवण पण आता कुंजीरवाड्यामध्ये आपण 3-4 महिने गेल्या कोरोनामध्ये त्यावेळेस तर परिस्थिती इतकी कडक लॉकडाऊन असताना चांगल्या प्रकारे जेवण करून सर्वांना बरोबर पोस्ट करायचं, म्हणजे चांगल्या प्रकारे काम संस्था ती काम करते सगळी. आणि व्यापारी बंधूंना मला एवढीच नम्र विनंती करायची, जो काही त्रास झाला असेल, प्रशासनाचा मार्फत झाला असेल, पोलिसांच्या मार्फत झाला असेल, ते त्यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण की त्यांनी काही मुद्दाम केलं नाही, पण आपला कोरोनाचा दर पुणे जिल्ह्याचा जास्त असल्यामुळे त्यांना ही कारवाई करावी लागत होती. तरी सर्वांना जी व्यापारी वर्गाला जी काही ज्या अडचणींना सामोरे जावं लागलं, त्याच्यामध्ये सर्व व्यापारी वर्ग आहेत, शेतकरी आहेत, लहान मोठे दुकानदार आहेत, सोन्याचे दुकानदार आमचे मोहिनी हॉटेलचे सदानंदचं ते इतकं म्हणजे नुकसान व्हायचं की सकाळी माल केला 10 वाजता बंद, असं 2-3 वेळा झालं. मला दाखवलं त्यांनी 2-3 वेळा की आहे काय, तर आता म्हणजे इलाज नाही, वर्ण आदेश आले की त्यानुसार करतात आमदार साहेब. असं म्हणजे प्रत्येकाचं भरपूर असं नुकसान झालं. त्या नुकसानातून आता हळूहळू प्रत्येक जण सावरत अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि चांगल्या प्रकारे आपलं सासवड आपलं मुक्त होईल, पुरंदर तालुका होईल आणि चांगल्या प्रकारे इथून पुढे सर्वच आम्हाला जर जर थोडीशी शिथिलता मिळाली तर शेतीमालाचे आडत लिलाव चालू करता येतील. त्याबद्दल तुम्ही आम्हाला थोडं सहकार्य करावं अशी विनंती करतो. दिवसभरात चालली तुम्ही नव्हते रेग्युलर महिन्याभर पण ठेवा महिन्याभर आता जी काय होईल सर आमदार साहेब सांगतातच की झालं सगळ्यांचं. व्यावसायिकांना दंड करण्यापेक्षा सर माझं एक म्हणणं होतं, व्यावसायिकांना दंड करण्यापेक्षा व्यवसाय त्यांच्या आणि करत असतात. इकडे पण दंड पडलाय गर्दी झाल्यामुळे. त्या गर्दीचं नियोजन आम्ही केलं तर आम्हाला दंड न पाडावा असं आमची विनंती. आणि जे मोकार फिरतात बाहेर त्यांना तुम्ही दंड पाडू शकता, ज्यांचं मास्क नाही किंवा विनाकारण जे फिरतात त्यांच्यावर कंट्रोल केलं. काल जसं कंट्रोल केलं, काल दुपारनंतर एकही माणूस आला नाही कामाव्यतिरिक्त. त्यामुळे हे नियोजन थोडंसं व्यापाऱ्यांच्यावर सगळं न लागतात सर्व प्रशासनाने एकत्र येऊन काम केलं तर आपला कोरोनाला कंट्रोल राहील. आता आणि पुरंदर तालुक्याची ते 5/6/2021चा जो माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा जो आदेश आहे त्या आदेशाच्या अनुषंगाने आता आपल्याकडे सर्व कारवाई चालू आहे. त्या आदेशामध्ये अत्यावश्यक सेवा 4 वाजेपर्यंत सगळ्या उघड्या असतील असं अंतर्भूत आहे. त्याच पद्धतीने केश कर्तनालय जे आहेत किंवा ब्युटी पार्लर आहेत ते सुद्धा 4 वाजेपर्यंत 50% क्षमतेवरती उघडे ठेवायचे. शनिवार रविवार ते बंद राहतील असं आदेशामध्ये आहे. आणि हॉटेल्स असतील किंवा रस्त्यावर विक्री करणारी दुकानं असतील या सगळ्यांना होम डिलिव्हरी किंवा पार्सल सुविधा पूर्ण वेळ चालू राहील असं त्या आदेशामध्ये अंतर्भूत होतं. त्याच पद्धतीने कृषीविषयक जी दुकानं आहेत त्याच्यामध्ये पावसाळी कामं असतील, मान्सून पूर्व तयारीची कामं असतील त्यांच्या दुकानासाठी सुद्धा त्यांनी पूर्ण वेळ दुकानं अत्यावश्यक सेवेमध्ये जी 4 वाजेपर्यंत तरतूद केलेली आहे तोपर्यंत उघडी राहण्याची तरतूद त्याच्यामध्ये केलेली होती. त्याच्यानंतर रेनकोटसाठी कापड दुकान उघडी ठेवण्याची तरतूद होती. आणि ताडपत्री असेल किंवा अन्य पावसाळी ज्या गोष्टी आहेत जे मध्यंतरी वादळ आल्यामुळे ज्या बाबी आवश्यक होत्या त्याच्यासाठी हार्डवेअरची दुकानं आपण तेवढ्या वस्तुपुरती विक्री ठेवण्याची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली होती. अशा पद्धतीच्या तरतुदी 5 तारखेच्या माननीय जिल्हाधिकारी यांच्या पत्रामध्ये होता. ह्याचा संदर्भ जो आपल्या जिल्ह्यातला ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भाग म्हणजे त्यात नगरपालिका नगरपंचायत हा सर्व भाग येतो, म्हणजे दोन्ही महानगरपालिका सोडून त्या भागातला जो पॉझिटिव्हिटी रेट आहे तो पॉझिटिव्हिटी रेट पकडून त्यांनी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या होत्या. आत्ताची परिस्थिती पाहता आत्ताचा आपला पॉझिटिव्हिटी रेट जो आहे
तो आता 10%च्या खाली गेलेला आहे. सासवड शहराचा विचार करायचा गेला तर 8 ते 10% दरम्यान तो सासवड शहराचा रेट राहतोय सध्या. आणि पुरंदर तालुक्याचा विचार करायचा म्हटलं तर तो 9 ते 10च्या दरम्यानमध्ये पुरंदर तालुक्याचा रेट आहे. त्या रेटच्या अनुषंगाने आता आपल्याला हे निर्बंध दिलेले आहेत. आता ह्या शासन निर्णय ह्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार काही आपल्याला स्थानिक आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते अत्यावश्यक सेवामध्ये काही बाबींचा अंतर्भाव करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण आपल्या स्तरावरती काही बाबींना आपण सूट देऊ शकतो अशी या बाबीचा याच्यामध्ये समावेश आहे. तर त्या दृष्टिकोनातून आता आपण ह्या सगळ्या चर्चा केलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचंय, कुठल्या बाबींना कशा पद्धतीने सूट द्यायची याच्यानंतर त्याच्याबद्दल आमदार साहेब आता आमची जी चर्चा झाली त्याच्याबद्दल आमदार साहेब आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतील. सासवड व्यापारी असोसिएशनचे उपस्थित सर्व व्यापारी बांधव, सासवड नगरपालिकेचे CEO, आपल्या भागातले पोलीस अधिकारी, सासवड नगरपालिकेचे सर्व उपस्थित पदाधिकारी, व्यापारी वेगवेगळ्या संघटनांचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, खरं म्हणजे आपण सगळ्यांनीच उमेश अण्णा असतील, आजूबाई काटकर साहेब, तात्या महाजन असतील, महेशराव, संजय अण्णा महाजन साहेबांनी, त्याचप्रमाणे CEO साहेबांनी आपलं मत त्या ठिकाणी मांडलंय. खरं म्हणजे वेळोवेळी गेली 2 वर्ष म्हणजे आता सव्वा वर्ष झालं आपण या सगळ्या प्रक्रियेशी झगडतोय. माझाही एक छोटा व्यापार आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांची अवस्था काय हे खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. जानेवारीमध्ये आपल्याला वाटलं होतं की आपण सगळ्या ह्याच्यातनं मुक्त झालो आणि कुठेतरी रेग्युलरला सगळे काही येते, परंतु अचानक परत मागच्या मार्चसारखंच या मार्चमध्ये सुद्धा अचानक सेकंड वेव्ह वाढल्यामुळे गुढीपाडव्यानंतर अधिक प्रभावी झाल्यामुळे आपल्या सगळ्यांनाच त्या सगळ्याला सामोरे जावं लागले. परंतु या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही सर्वांनी अनेक शासकीय नियम सूचना त्या ठिकाणी पाळल्या, त्याबद्दल मी सुरुवातीला प्रशासनाच्या वतीने खूप मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. कारण फर्स्ट वेव्हमध्ये सुद्धा आणि आता सेकंड वेव्हमध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी वेळोवेळी प्रशासनाने कधी आपल्याला आवडत असतं किंवा नसतो, परंतु ज्या काही सूचना दिल्या त्या सगळ्यात माझ्या व्यापारी बांधवांनी असतील किंवा पुरंदर हवेलीच्या जनतेने पाळल्या. त्या पाळत असताना बरेच वेळा म्हणजे मागाशी संजय अण्णांनी सांगितलं किंवा महेशरावांनी सांगितलं, काही हॉटेल्सचं किंवा काही पेरिशेबल जे आहेत म्हणजे नाशवंत गोष्टी त्याचं नुकसान झालं आहे अनेक व्यापाऱ्यांचं. म्हणजे आज आपण व्यापाराच्या बाबतीत बघायला गेलं तर जे महत्त्वाचे मुहूर्त आहेत, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, म्हणजे 3-3.5 मुहूर्तांपैकी 1.5 मुहूर्त तर आपण या वर्षातला घालून बसले. मागच्या वर्षी दिवाळी, पाडवा असेच गेले होते. म्हणजे परिस्थिती खरोखर व्यापाऱ्यांची काय अवस्था आहे, दसरा, हे सगळ्या गोष्टी आम्ही जवळून बघितलेल्या आहेत. परंतु या महामारीच्या पुढे तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. मधल्या काळामध्ये आपण जर बघितलं तर अरुणबाईंनी मगाशी भाजी बाजाराच्या संदर्भामध्ये सांगितलं. आज आपण भाजी बाजार जो वरच्या भागामध्ये भरवतोय, होलसेल भाजी बाजार, त्याचं कारण असं आहे की आपली खाली लोकवस्ती आहे. आपलं नेहमीच मत असतं की गावठाण भागामध्ये भाजीवाला असावा जेणेकरून तिथे वळदळ राहील आणि तिथल्या व्यापाऱ्यांना त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावरती होईल. त्यासाठीच खालची महात्मा फुले भाजी मंडई त्या ठिकाणी आदरणीय कैलासवासी काकांनी उभी केली, डेव्हलप केली. बैल बाजार किंवा खालच्या भाजी मंडईमध्ये आपण फळ व्यापार पण त्या ठिकाणी सकाळच्या वेळेमध्ये करत होतो कारण ते. परंतु मागच्या 1.5 वर्षामध्ये लोकांचा संपर्क जास्त येऊ नये, गर्दी जास्त होऊ नये, कारण खालच्या भागामध्ये आपल्याकडे खूप कमी क्षेत्रफळामध्ये जास्त लोकसंख्या आहे आणि ते भीतीची गोष्ट असल्यामुळे केवळ आपण ती भाजी मंडई प्रिकॉशन म्हणून त्या ठिकाणी ठेवतोय. आपले माजी उपनगराध्यक्ष बोंगळे साहेब असतील, ॲडव्होकेट गायकवाड साहेब असतील, त्यांची ती जागा आहे ना प्रायव्हेट स्वरूपात, तात्पुरत्या स्वरूपात, बिगर कुठलाही भाडं न घेता त्या ठिकाणी नगरपालिकेला उपलब्ध करून दिली. म्हणून आपण त्या ठिकाणी भाजी मंडई म्हणजे वरच्या तळावरती चालवतो. तिथं असुविधा आहेत रस्त्याच्या किंवा ह्याच्या, परंतु ती तात्पुरत्या स्वरूपात चालवतो कारण लोकवस्ती तिथं नाही आहे. आणि ती अडचण अजूनही आहे. जोपर्यंत आपला रेट आता CEO साहेबांनी सांगितलं त्या सासवडचा रेट 8 ते 10च्या मध्ये आहे, संपूर्ण तालुक्याचा रेट 9% आहे, 9 ते 10च्या मध्ये. आणि ॲव्हरेज जर बघायला गेलं पुणे जिल्ह्याचा ग्रामीणचा रेट आम्हाला वाटतं 13% आहे. आणि आज कसं आहे की पुणे शहराचा वेगळा रेट कॅल्क्युलेट होतो, पिंपरी चिंचवडचा वेगळा होतो आणि संपूर्ण जिल्हा ग्रामीण म्हणून होतो.
हे प्रत्येक तालुक्याचा किंवा तालुक्यातल्या नगरपालिकेचं वेगळं रेट त्या ठिकाणी होत नाही. आज तुम्ही आम्ही सगळेजण बघतोय, तात्या मागाशी म्हणले की TV मध्ये आपण बघितलं, उद्या पुण्यामध्ये मॉल पण सुरू होणार आहे काही प्रमाणामध्ये, कारण पुण्याचा रेट जो आहे तो 5% खाली गेलाय. जो करोना सदृश्य म्हणजे नवीन जे हे सापडत आहेत पेशंट, त्याच्यामध्ये 5च्या खाली गेल्यामुळे त्या ठिकाणी शुक्रवारी तो निर्णय घेतला. मी त्या मिटिंगला नव्हतो, परंतु मी फोनवरती काकांची जयंती असल्यामुळे मी गेलो नव्हतो मिटिंगला, परंतु सकाळी मी पालकमंत्र्यांशी बोललो होतो, कलेक्टर साहेबांशी बोललो होतो की विनंती केली होती नॉर्म्सच्या बाबतीमध्ये थोडी शिथिलता यावी. परंतु काय झालं की शुक्रवार शनिवारमध्ये कोल्हापूर आणि आपल्या शेजारचा सातारा जिल्हा आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झाल्यामुळे थोडंसं रिस्ट्रिक्शन म्हणजे त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन आलं आणि साताऱ्यामध्ये एक नवीन स्ट्रेन आल्यामुळे की जेणेकरून खुलं करत असताना प्रिकॉशन घेऊन आपण केलं पाहिजे असं सगळ्यांचं मत पडल्यामुळे त्या ठिकाणी झालं नाही. आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतोय, प्रशासनाने सुद्धा, तहसीलदारांनी, BDOंनी, आपल्या दोन्ही नगरपालिकेच्या COंनी, पोलीस अधिकाऱ्यांनी तसं दिलेलं की आपल्याकडे रेट बऱ्यापैकी खालावत चाललेलं आहे, लवकरात लवकर हे करावं. परंतु त्या शिथिलतेला आपल्याला सगळ्या गोष्टींना अडचण आहे. आता CEO साहेबांनी सांगितल्याप्रमाणे, कारण ते DR प्रमाणे आपल्याला राहावं लागतंय. आज दुसरं एक पूर्ववत करण्याच्या बाबतीमध्ये ती अडचण मोठी आहे. भाजी मंडईच्या बाबतीत मी सांगितलं, मार्केट कमिटीचा जो महाजन साहेबांनी सांगितला तो आडतचा जो लिलाव आहे त्याच्या संदर्भात मी मार्केट कमिटीशी बोलतो, कारण ते लिलाव आपल्याला घेता येतील. लिलावाच्या बाबतीमध्ये अडचण काही येणार नाही. जर लिलावाला शक्यता आपण वेळ देऊन म्हणजे 1 ते सकाळी 9 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत वेगवेगळी वेळ देऊन जर लिलाव करता आले, शेतकऱ्यांना गर्दी कमी न करता, तर त्याच्या संदर्भात मी मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांशी बोलतो, तहसीलदार मॅडमशी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून ती सुविधा आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू. आज आमंत्रित केल्याप्रमाणे आमदार साहेबांनी आज एक आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलं आणि चांगल्या सूचना केल्या. सर्वांनी 4 वाजेपर्यंत दुकानं चालू ठेवायची आणि फक्त सराफ आणि शोरूमवाले यांनी इथे थांबायचं. त्यांच्याशी अधिकारी आणि आमदार साहेब चर्चा करतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपल्याला जी त्यांनी सवलत दिली त्याबद्दल त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो, कारण 2-3 महिने आपण फार त्रास सहन केला आहे, तरी त्यांचे सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि इथून पुढं असंच सहकार्य त्यांचं आपल्याला राहील आणि आपलंसुद्धा त्यांना सहकार्य राहील ही ग्वाही बाळगतो. आणि आजची ही मीटिंग संपली. आज जसं आपण आलात आणि सर्वांना सहकार्य केलं, त्याच्यामध्ये किराणावाले नाही का, किराणावाले नाही तर किराणावाले असतील 200-300 लोक जमले असतील, इतर व्यवसाय आहेत सगळे. आज सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. इथून पुढे मी असंच सहकार्य करत राहावं आणि आजची ही सभा संपली असं